मला असं वाटलंच का तो गुलाल लावून गेला एका शिवसैनिकाचं नुकसान झालंय तुम्हाला जरा तर काय वाटायला पाहिजे होतं. शहर प्रमुख म्हटल्यावर तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारायला कशाला पाहिजे. पाहिजे कशाला पाहिजे या सगळ्या बंद करते मला मला सांगा तुम्ही शिवसेनेचं काय पुढचं तुम्ही काय म्हणजे सगळं तुमच्यासाठी शिवसेनेला मग शिवसैनिक मला सांगा की आज इथपर्यंत इथल्या एवढ्या कोल्हापूर शहरात एक तर तुम्ही तिकीट आमची कापली हा तुम्ही ठरवणार कोण निवडून येणार. आम्ही शिवसैनिक शड्डू मारून होतो ना तयार. फक्त मोर्चाला आणि नेला निवेदनाला माणसं पाहिजे काय नको आहे. बाकीच्या वेळेला अंगीकृत संघटना तुम्ही मला एकदा तुम्ही बोलायला काय संबंध आहे. आम्ही शिवसैनिक आहे काय तुम्ही शिवसैनिक तुमचं जे काम आहे ते तुम्ही करायचं. गाडी चालवायचं ते काम तुम्ही ते करायचं. पद आहे का कुठलं जर तुम्ही बोलायचं आम्ही काम करतोय पक्षासाठी पक्षासाठी काम करणाऱ्या लोकांनी बोलायला नाही बोलायचं काय झालं माझं प्रेमानं तर मला सुनील मोदी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहेत कारण शिवसैनिकांचं नुकसान केले अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. काय झालं काय आक्षेप आहे तुमचा सांगा. या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आमच्या शहर प्रमुख सुनील मोदींनी आम्हाला सांगितलं यंदा ह्या पॅनलला निवडून आणण्याकरता तुला थांबावं लागेल. मला माझ्या पक्षाचं तिकीट मिळत होतं मला थांबायला लावलं आणि मला शब्द दिला यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्याकडनं की तुला परिवहनचं सदस्य आणि सत्ता आल्यावर 1 वर्षाची सभापती पद देतो म्हणून वारंवार या गोष्टीची रोज चर्चा होते. आज शेवट दिवस सुद्धा मला सगळ्या एनओसी काढायला लावल्यात आणि आम्हाला ह्यांनी दिलेलं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ ह्यांनी आमच्या या शहर प्रमुखांनी त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही इथं हे शिवसेनेचा बॅनर वापरायचा कारण ह्यांनी सगळी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधलेली आहे. आता तुमची काय भूमिका असणार आहे. आता इथून पुढे आमची भूमिका एकच आहे. उद्धव साहेबांचा आम्ही आणि आमच्या वरिष्ठांची वेळ घेणार आहे आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारे काँग्रेस बरोबर कुठलीही मैत्री करू नका कारण काँग्रेसनं पूर्ण वापरूनच आमचा चोथा करून टाकलेला आहे पक्षाचा. काँग्रेसनं वापर केला असं म्हणताय काय नेमकं खरं आहे? असंच झालंय कारण लोकसभा असेल विधानसभा असेल प्रत्येक वेळी शिवसैनिकांची मतं यांना पाहिजे पण शिवसैनिकांना उमेदवारी द्यायच्या वेळी काँग्रेसचं कायम ना असते अशा पद्धतीनं काँग्रेसनं कायम आमचा घातच केलेला आहे. तर आपण बघितलं या ठिकाणी काँग्रेसनं आमचा घात केला अशा पद्धतीचं म्हणणं आहे. काय नेमकं खरं आहे ते देखील आपण सुनील मोदी यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊयात. मोदी साहेब काय नेमकं झालेलं आहे. शिवसैनिक थोडे नाराज आहेत काय झाले सांगा. काय झालंय जेव्हा उमेदवारीचा विषय आला होता तेव्हा महेश उत्तुरे आणि विशाल देवकळे बंटी साहेबांना भेटले होते. त्या दोघांच्या चर्चेत त्याला परिवहन सदस्य घालूया असा निरोप दिलेला होता. तो झाला नाहीये त्यामुळे त्यांचा राग आहे. आम्ही बंटी साहेबांना योग्य ती माहिती घेऊन विचारू आणि त्याच्यावर काय असेल ते त्याचं समाधान करू. त्यांना शब्द दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. त्यावेळी महेश उत्तुरे आणि विशाल देवकळेच बंटी साहेबांच्यावर चर्चा करायला गेले होते. तर आपण बघितलं की या ठिकाणी संपूर्ण शिवसैनिक हे थोडेसे आक्रमक झालेत मात्र त्यांची समजूत काढू अशा पद्धतीचं मत देखील या ठिकाणी सुनील मोदी यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट. Thank you.